हॅलो डिअर स्टुडंट, तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो आहे पार्ट 5. ठीक आहे. याच्या अगोदर 4th व्हिडिओ झालेले आहे आणि ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघा, तेव्हाच तुम्हाला पुढचे व्हिडिओ लक्षात येईल. ठीक आहे. यू मस्ट हॅव टू सी द प्रिव्हियस व्हिडिओ बिफोर वॉचिंग दिस करंट व्हिडिओ, बिकॉज every next video is depend upon the previous video. So it is must have, it is essential for the to understand the complete knowledge of the every topic. You must have to see the all subject which is continuously uploading in the series of this subject, that is the physics subject of the standard 12, and today's is the part 5th. So let's start today's topic. Okay. तर आजचा टॉपिक आहे अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते हे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल सांगत नाही, कारण की ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगत आहो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे अप्लिकेशन काय आहे. ठीक आहे. तर अप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे अप्लिकेशन सध्या आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, पहिलं अप्लिकेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा पहिला जो अप्लिकेशन आहे तो आहे व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, जे मी इथं लिहिणं विसरलो. ठीक आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा जो पहिला अप्लिकेशन आहे तो आहे व्हेकल अलॉंग, तुमच्या बुकमध्ये टेक्स्ट बुकमध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. तर मी इथं लिहून टाकतो. पहिला जो आहे तो आहे व्हेकल along a horizontal circular track. ठीक आहे. तर मी इथं लिहिणं विसरलो होतो. पहिला अप्लिकेशन जो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा, जर तुम्हाला दिसत नाही आहे हे, तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहिलं अप्लिकेशन लिहिलेलं आहे. तर व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर व्हेकल जो असतो जो हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर असतो. ठीक आहे. तर तो एक अप्लिकेशन आहे कशाचं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. आता व्हेकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर कसा असतो, तर बघा, हा व्हेकल आहे, हा व्हेकल आहे, पण तो तुम्हाला समोरून दिसून राहिला म्हणून ते तुम्हाला एक बॉक्स सारखं दिसून राहिलं. ठीक आहे. तो व्हेकल समोरून येऊन राहिला. जसं बघा, हा व्हेकल आहे, तर हा समोरून असं येऊन राहिला, तर तुम्हाला समोरचा पोर्शन दिसेल ना. तुम्हाला काय दिसेल, हा समोरचाच भाग दिसेल ना. तुम्ही समोरून बघून राहिले आणि व्हेकल असं येत आहे, तर तुम्हाला फक्त समोरचा भाग दिसेल ना व्हेकलचा, म्हणूनच हा बॉक्स तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. जो व्हेकल आहे, हा व्हेकल काय होऊन राहिला, असा सरळ येत आहे, आणि बघा असं येत असताना तो असा टर्न होऊन राहिला. काय होऊन राहिला, टर्न. म्हणजे व्हेकल असं येत आहे सरळ आणि असा टर्न होऊन राहिला, म्हणजे याला म्हणू आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. म्हणजे असा येऊन राहिला आणि असा हॉरिझॉन्टल होऊन राहिला, असा आडवा होऊन राहिला, म्हणजे हॉरिझॉन्टल होऊन राहिला. तर हा जरा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. जसं बघा, एखाद्या ते मुलं एखाद्या ते आपण म्हणतो ना कट मारतात गाडी चालवताना, अशी गाडी आणतात आणि एकदम अशी कट मारतात. जर रोड असा आला तर, ठीक आहे, असा रोड असा सरळ आणि मग जर असा रोडचा टर्न झाला तर आपण म्हणतो कट मारली. ठीक आहे. तर तो झाला हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे. तर तो जो असा जाऊन व्हेकल असा टर्न घेतो, बस असं समजा की हा व्हेकल आहे जो सरळ तुम्हाला दिसून राहिला, आणि हा जो आहे हा हॉरिझॉन्टल ट्रॅक, हा जो आहे हॉरिझॉन्टल ट्रॅक आहे. आणि आता हा व्हेकल असा का होणार आहे, टर्न होणार आहे. हा व्हेकल असा येऊन राहिला आणि असा हा व्हेकल का होणार आहे, टर्न होणार आहे. ठीक आहे. तर हा झाला हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर हे जे पिक्चर असते किंवा हे जे मुवमेंट असते, जेव्हा व्हेकल येतो आणि असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर टर्न होतो, ते हे ॲक्च्युली अप्लिकेशन आहे कशाचं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं अप्लिकेशन आहे. तर असा व्हेकल येत असताना आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर जेव्हा तो टर्न होतो तेव्हा काय काय होत असते, तर ते आपण बघणार. ठीक आहे. तर बघा, हा जो व्हेकल तुम्हाला दिसून राहिला, या व्हेकलवर त्यावेळेस जेव्हा तो व्हेकल असा येऊन राहिला आणि असा व्हेकल का होतो, टर्न होतो. ठीक आहे. कधी कधी मुलं बघा पळून जातात अशी गाडी टर्न करताना. ठीक आहे. ते का पडतात त्याचं रिझन का आहे, आणि काही मुलं अशी गाडी नेतात आणि अशी टर्न करून घेतात आणि पडत सुद्धा नाही. त्याचं रिझन काय आहे ते पण तुम्हाला या टॉपिकमध्ये, या ॲप्लिकेशनमध्ये समजून जाईल.
तर पहिलं ॲप्लिकेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं, व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. तर तुम्हाला हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक समजला, कधी कधी हेच लक्षात येत नाही, त्यामुळे पुढचा पूर्ण ॲप्लिकेशन मुलांच्या लक्षात येत नाही. ठीक आहे. तर हा जो व्हेकल आहे मग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर, या व्हेकलवर वरच्या साईडने अपवर्ड डायरेक्शनने एक फोर्स अप्लाय होतो आणि त्याला म्हणतात नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. नॉर्मल रिॲक्शन किंवा तो एक फोर्स अप्लाय होत असतो वरच्या साईडने. खालच्या साईडने एक फोर्स अप्लाय असतो, तो असतो ॲक्च्युली वेट ऑफ द व्हेकल. ठीक आहे. म्हणजे एमजी काय झाला, व्हेकलचा वेट जो नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनने राहील आणि त्याच्यावर जी नॉर्मल रिॲक्शन लागून राहिली अपवर्ड साईडने राहील, म्हणजे तो एका प्रकारे नॉर्मल फोर्स असतो. ठीक आहे. आणि या साईडने एक फोर्स अजून लागतो व्हेकलवर, तो आहे एफ एस म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. तर फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द रोड अँड टायर. हा जो फ्रिक्शनल फोर्स लागत आहे, हा रोड आहे, हा जो हॉरिझॉन्टल रोड आहे, आणि हे जे आहे हे टायर आहे, हे व्हेकलचे काय आहे, टायर आहे. ठीक आहे. तर हा रोड आणि हे टायर यांच्या मधात जे फोर्स अप्लाय होत आहे, ठीक आहे. तर बघा हा जो रोड आहे, हा रोड आणि हा जो आहे हा टायर आहे, या दोघांच्या मधात जो फोर्स इथं अप्लाय होत आहे तो आहे फ्रिक्शनल फोर्स, जो काय आहे सेंटरकडे. हा सी काय झाला, सेंटर. जर जसं आपण असं कन्सिडर करू लागलं की व्हेकल असा येत आहे आणि असा टर्न होत आहे, तर एका प्रकारे असं सर्क्युलर पाथ तयार होऊन राहिला ना, तर मधात काय राहील, सेंटर. तर तो सेंटर हा आहे. तर फ्रिक्शनल फोर्स काय राहतो, आतमध्ये राहतो. जेव्हा तो असा टर्न होतो तो फ्रिक्शनल फोर्स कुठे राहील, आतमध्ये राहील, आणि म्हणून त्याची डायरेक्शन बघा टुवर्ड द सेंटर दिसून राहील. तर तीन गोष्टी लक्षात आली तुम्हाला की हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक कसा असतो, त्याच्यावर व्हेकल जेव्हा येतो आणि टर्न होतो तर त्या व्हेकलवर कोणकोणते फोर्स अप्लाय होत असतात. ठीक आहे. लक्षात. आता पुढं बघा आपण काय बघणार आहोत, आपण दोन कंडिशन बघणार आहोत. पुढं आपण काय बघणार आहोत, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर जेव्हा व्हेकल येतो त्याच्यावर एवढे फोर्स अप्लाय होतात. ठीक आहे. आणि तेव्हा दोन कंडिशन अराईज होतात, त्या दोन कंडिशन आपण बघणार आहोत. तर बघा कंडिशन पहिली, बघा पहिली कंडिशन, फ्रिक्शनल फोर्स जो आहे, फ्रिक्शनल फोर्स, आता फ्रिक्शनल फोर्स हा, ठीक आहे, तो इक्वल असतो, फ्रिक्शनल फोर्स इक्वल असतो सेंट्रीफ्युगल फोर्सला. ठीक आहे. तर लक्षात घ्या, फ्रिक्शनल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हा काय असतो, यावेळेस इक्वल असतो, म्हणजे बॅलन्स असतो. बघा हा जो व्हेकल आहे, असा व्हेकल येत आहे आणि व्हेकल का होऊन राहिला, टर्न होऊन राहिला. तर मला एक सांगा, जेव्हा व्हेकल येतो आणि असा टर्न होतो तर बायचान्स एखादा कोणी व्यक्ती गाडी घेऊन पडेल, त्याचा अदरवाईज तो पडत नाही, अदरवाईज तो पडत नाही. असा गाडी घेऊन येतो आणि टर्न करून टाकतो एकदम. त्याचं कारण काय, न पडण्याचं कारण काय आहे, तिथं तो व्हेकल का पडत नाही. ठीक आहे. कारण ज्यावेळेस असा व्हेकल येतो आणि टर्न घेतो त्यावेळेस आतच्या साईडनं आतमध्ये त्याच्यावर एक फोर्स अप्लाय असतो, फ्रिक्शनल फोर्स, आणि त्याच वेळेस बाहेरच्या साईडने त्यावर पुन्हा एक फोर्स अप्लाय होतो त्या व्हेकलवर, त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स, जो मी इथं काढून दाखवलेला आहे तुम्हाला, CFF. म्हणजे जेव्हा व्हेकल असा येऊन राहिला, बघा जेव्हा व्हेकल तुमची रोडवर येऊन राहिला आणि असा व्हेकल जेव्हा फास्टमध्ये टर्न झाला तर आतमध्ये त्याच्यावर एक फोर्स लागून राहिला, तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आणि त्याच वेळेस बाहेरच्या साईडने एक फोर्स लागतो, बाहेरच्या साईडने पण त्या व्हेकलवर एक फोर्स लागतो, तो असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि आतमधला फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. आणि बाहेरचा सेंट्रीफ्युगल फोर्स, हे दोघं बॅलन्स होऊन जातात, म्हणून तो गाडी घेऊन असा टर्न होऊन जातो आणि पडत नाही. लक्षात. तर न पडण्याचं कारण काय आहे, आतमध्ये लागणारा फ्रिक्शनल फोर्स. तो फ्रिक्शनल फोर्स नथिंग बट द सेंट्रीपिटल फोर्सच असतो. आतमध्ये जो फ्रिक्शनल फोर्स लागून राहिलेला आहे, आतमधून जो फ्रिक्शनल फोर्स लागून राहिलेला आहे, तो नथिंग बट सेंट्रीपिटल फोर्सच आहे. आणि त्याच वेळेस बाहेरून सेंट्रीफ्युगल फोर्स लागून राहिला आणि दोन्ही फोर्स बॅलन्स झाले, म्हणून व्हेकल असा येऊन असा टर्न करतो स्पीडमध्ये, पण तरीही पडत नाही. आलं लक्षात. ही झाली आपली कंडिशन फर्स्ट. तर हा फ्रिक्शनल फोर्स नथिंग बट सेंट्रीपिटल फोर्सच आहे. ठीक आहे. तर हा फ्रिक्शनल फोर्स म्हणजे Fs इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्सचे दोन फॉर्म्युले मी तुम्हाला आधी सांगितलेले आहे. ठीक आहे. बघा एक आहे F(r)ω², आणि दुसरा जो आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला तो आहे mv²/r. तर आपल्याला इथं दोन्ही फॉर्म्युले बघून घेतो.
दोन्ही फॉर्म्युले सेंट्रीफ्युगल फोर्सचे एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा एम व्ही आर स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. आता बघा दुसरी कंडिशन. पहिले कंडिशन मध्ये आपण हे बघितलं की व्हेकल जेव्हा टर्न होऊन राहिला हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर तर त्या व्हेकलवर आजच्या साईडने फोर्स अप्लाय होऊन राहिला तो आहे फ्रिक्शनल फोर्स, नथिंग बट तो सेंट्रीफ्युगल फोर्सच आहे. आणि त्याच वेळेस बाहेरच्या साईडने जो फोर्स अप्लाय होऊन राहिला तो सेंट्रीफ्युगल फोर्स होता. दोन्ही फोर्स बॅलन्स झाले म्हणून तो जो व्हेकल आहे टर्न करताना पडला नाही. दुसरी कंडिशन बघा, जेव्हा व्हेकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर येत आहे आणि टर्न होत आहे तेव्हा त्याच्यावर अपवर्ड साईडने फोर्स लागतो, अपवर्ड फोर्स. आणि अपवर्ड फोर्स म्हणजे तुम्हाला दिसून राहिला एक प्रकारे नॉर्मल रिएक्शन जी मी सांगितलं किंवा नॉर्मल फोर्स आणि त्याच वेळेस त्याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स लागतो. ठीक आहे. त्याच वेळेस त्याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनने पण फोर्स लागतो हे तुम्हाला दिसून राहिला. म्हणून व्हेकल वरतं हवेत उडत नाही किंवा व्हेकल खाली जात नाही. ठीक आहे. कारण हे दोन्ही फोर्स तिथं बॅलन्स होऊन राहिले. अपवर्ड डायरेक्शनने लागणारा फोर्स आणि डाऊनवर्ड डायरेक्शनने लागणारा फोर्स दोन्ही तिथं काय होऊन राहिले, बॅलन्स होऊन राहिलेले आहे. तर अपवर्ड डायरेक्शनने लागणारा नॉर्मल आणि डाऊनवर्ड डायरेक्शनने लागणारा एक. ठीक आहे. तर बघा हे एक इक्वेशन इथं तयार झालं आणि दुसरं इक्वेशन तयार झालं हे इथं तयार असेल. ठीक आहे. तर जेव्हा एखादा व्हेकल हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर आहे तर त्याच्यावर कोणकोणते फोर्स अप्लाय होतात आणि त्याच्यावरून दोन इक्वेशन आपल्याला मिळून राहिलेले आहेत. एक एफ एस इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर म्हणा तुम्ही किंवा एफ एस इक्वल टू एम व्ही आर स्क्वेअर अपॉन आर म्हणा तुम्ही, दोन्ही मिळतात. आणि सेकंड जो आहे तो एन इक्वल टू एम जी, हे दोन इक्वेशन तुम्हाला मिळालेले आहेत. ठीक आहे. लक्षात. तर बघा आता हे दोन्ही इक्वेशन काय करू आपण, डिवाइड करू. आता इथं बघा माझ्याजवळ जागा नाही. ठीक आहे. तर मी वरचा जो एरिया आहे तो पुसून टाकतो. तर तुम्हाला लक्षात आलंय दोन ते इथं मी घेत आहोत वरच्या साईडला. ठीक आहे. तर दोन इक्वेशन आपल्याला मिळाले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. तर इक्वेशन जो पहिला आहे तर त्याला डिवाइड करू इक्वेशन 2. तर इक्वेशन 1 डिवाइडेड बाय आपण काय करणार आहोत इक्वेशन 2. इक्वेशन 1 कोणतं आहे आपल्याजवळ, एफ एस इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि इक्वेशन 2 आहे एन इक्वल टू एम जी. तर बघा इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 करतो मी. तर एफ एस डिवाइडेड बाय काय येईल एन आणि इकडे येईल एम. मी तो इक्वेशन घेतो आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन काय आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, सॉरी एम व्ही स्क्वेअर अपॉन एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइडेड बाय काय आहे एम व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय इथे काय येईल एम जी. कारण की आपण फर्स्ट इक्वेशन डिवाइडेड बाय सेकंड इक्वेशन करून आलो ना. तर एफ एस डिवाइडेड बाय काय एन आणि एम व्ही स्क्वेअर अपॉन एम आर डिवाइडेड बाय काय एम जी. तर इथं आलेला एम जी. ठीक आहे. तर बघा इथं काय होईल आता एम एम कॅन्सल होऊन राहिला. ठीक आहे. एम एम कॅन्सल झाल्यानंतर इथं काय होऊन राहिला, इथं येईल व्ही स्क्वेअर, हा व्ही स्क्वेअर आणि हा आर मी खाली घेतो तर काय येईल इथं आर इंटू जी. ठीक आहे. तर काय मिळालं आपल्याला एफ एस अपॉन एन इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. आणि बघा पुन्हा अजून एक सांगतो तुम्हाला, एफ एस अपॉन एन इक्वल टू, आता मी हा फॉर्म्युला लिहितो एम आर ओमेगा स्क्वेअर, एम आर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय येईल एम जी. ठीक आहे. कारण सेंट्रीफ्युगल फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत, एक आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि दुसरा एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन. तुम्ही दोन्ही घेतले. इक्वेशन डिवाइड करताना पहिल्यांदा मी घेतला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हा सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला, सेकंड टाइम मी घेतला एम आर ओमेगा स्क्वेअर. तर आपल्याला पहिल्यांदा हे इक्वेशन मिळालं एफ एस अपॉन एन इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ठीक आहे. आणि सेकंड टाइम एफ एस अपॉन एम इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय एम व्ही. तर हा एम एम कॅन्सल होईल आणि इथं काय मिळेल आर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय जी. तर आपल्याला काय मिळाले, हे दोन इक्वेशन मिळालेले आहेत. तर हे इक्वेशन हे ॲक्च्युली कशासाठी, तर तुम्हाला न्यूमरिक्समध्ये प्रॉब्लेम जेव्हा न्यूमरिकल प्रॉब्लेम येईल तर तेव्हा तुम्हाला हे
कामी येऊ शकतात दोन्ही फॉर्म्युले, म्हणून दोन्हीही सांगितले. ठीक आहे. तर ऑब्जेक्ट जेव्हा किंवा व्हेकल जेव्हा व्हेकल जेव्हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर असेल, त्याच्यावर कोणकोणते फोर्स अप्लाय होतात, कोणकोणत्या कंडिशन तिथं येतात आणि त्या कंडिशनमध्ये आपल्याला कोणकोणते फॉर्म्युले मिळून राहिलेले आहेत ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर कॉन्सेप्ट गेला असेल माइंडमध्ये तुमच्या की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा जो पहिला ॲप्लिकेशन आहे व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, तर त्यावेळेस काय काय होत असते. ठीक आहे. बघा आपण काय बघितलं याच्या अगोदर की व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक हा आपण पहिला ॲप्लिकेशन बघितला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा. त्यामध्ये आपण बघितलं की व्हेकल असा येत आहे आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर असा टर्न होत आहे, तर तेव्हा काय काय होत आहे. तर बघा एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, जेव्हा व्हेकल असा येत आहे आणि टर्न होत आहे तर तेव्हा त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती, त्याला किती मॅक्सिमम व्हेलॉसिटीने टर्न व्हावं लागेल, नाहीतर तेवढी नसली तर तो पडून जाईल ना व्हेकल. तर त्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी केवढी लागेल जेणेकरून तो मॅक्सिमम व्हेलॉसिटी येऊन राहिला एकदम टर्न होईल आणि निघून जाईल, पडणार नाही. तर त्याला काही ना काही मॅक्सिमम व्हेलॉसिटी लागेल ना. तर किती त्याची मॅक्सिमम व्हेलॉसिटी हा क्वेश्चन येऊ शकतो ना माइंडमध्ये आपल्या, की एखादा व्हेकल येत आहे आणि टर्न होत आहे आणि निघून चालला, पडत नाही आहे, म्हणजे त्याला काही ना काही पर्टिक्युलर विशिष्ट त्याला व्हेलॉसिटी होती, त्या व्हेलॉसिटीने आला आणि तो टर्न होऊन निघून गेला. तर त्याला किती मॅक्सिमम व्हेलॉसिटी पाहिजे जेव्हा तो येईल आणि असं टर्न करून निघून जाईल, पडणार नाही. तर बघा ते आपण काढू. मॅक्सिमम व्हेलॉसिटी इक्वल टू v² max अपॉन rg. v² max अपॉन rg. तर बघा v² max अपॉन rg इक्वल टू काय घेतला आपण, फ्रिक्शनल फोर्स. इथं जो लागून राहिलेला आहे तो फ्रिक्शनल फोर्स, तो मॅक्सिमम डिवायडेड बाय n म्हणजे rg म्हणजे n. प्रिव्हियस इक्वेशन मध्ये आपण बघितलं rg इक्वल टू n आपण घेतलेलं होतं. तर बघा इथं fs इक्वल टू काय घेतलं, म्यू इंटू n. आता म्यू काय आहे, तर म्यू आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन. म्यू काय आहे, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन. कारण इथं फ्रॅक्शन होत आहे ना, हे जे व्हेकल आहे याचे टायर आणि हा जो रोड आहे या दोघांच्या मधात का होऊन राहिला, फ्रॅक्शन होऊन राहिला, त्याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन. त्याला म्यूने इंडिकेट करतात आणि fs म्हणजे होत असते म्यू इंटू n. म्हणून इथं काय घेतलं आपण, fn च्या ऐवजी घेतलं म्यू इंटू n डिवायडेड बाय इथं n होता आणि हे काय झाला कॅन्सल. n काय झालं इथं कॅन्सल झालेलं आहे. तर बघा इथं काय येईल मग v² max डिवायडेड बाय v² max डिवायडेड बाय rg इक्वल टू इथं काय येईल म्यू. ठीक आहे. ओके. तर बघा हा rg मी इकडे नेतो तर काय होईल, इथे येईल म्यू, rg मी इकडे नेला r इंटू g आणि सॉरी बघा इथं म्यू आणि हा rg इकडे नेला मी इकडे, तर इथं काय राहील फक्त v² max इथं राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर मी इकडे लिहितो बघा आता काय केलं, हा v² max आहे याचा मी काय करेल स्क्वेअर काढून टाकेल. इथं काय येईल v max आणि हे काय येईल अंडर रूट म्यू इंटू r इंटू, कारण की इथं स्क्वेअर काढल्यानंतर हे काय येईल स्क्वेअर रूट मध्ये येऊन जाईल ना, हे तर माहिती तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये असतो. आणि बघा हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा इथं म्यू r आणि g ची व्हॅल्यू टाकाल आणि ती फाइंड आउट कराल, तेवढी v मॅक्स म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटी त्या व्हेकलला लागेल जेव्हा तो व्हेकल येईल आणि टर्न होईल आणि निघून जाईल, पडणार नाही. ठीक आहे. तर हा जो कॉन्सेप्ट आहे तो याच्याशी रिलेटेड होता म्हणून मी घेतला, स्किप केलेला नाही. ठीक आहे. स्किप करणार नाही मी कोणताही, जे एकदमच ज्याला मला असं वाटेल हे निग्लेजिबल आहे, हा कॉन्सेप्ट घ्यायची गरज नाही आहे, तेव्हाच मी तो कॉन्सेप्ट स्किप करेल, अदरवाईज मी करणार नाही. तर बघा आता आपण पहिलं ॲप्लिकेशन बघितलं आणि त्याच्याशी रिलेटेड मग व्हेकल टर्न होत असताना मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती पाहिजे जेणेकरून तो पडणार नाही, तर ती एवढी लागेल म्यू इंटू r इंटू जी. तुम्हाला म्यूची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू आणि जीची व्हॅल्यू जर तुम्ही तिथं पुटअप केली आणि जो काही आकडा, जो काही व्हॅल्यू येईल ती राहील v मॅक्स, म्हणजे तेवढी त्या व्हेकलची काय राहील टर्न होताना मॅक्सिमम व्हेलॉसिटी राहील आणि तो व्हेकल खाली पडणार नाही. ठीक आहे. ओके. बघा सेकंड जो ॲप्लिकेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा तो आहे वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे मौत का कुआ, हे ऐकलं असेल तुम्ही. खूप सारे जे यात्रा भरत असते तिथं हा मौत का कुआ हा जो खेळ आहे तो दाखवला जातो. ठीक आहे. आपण बघितले असेल तिथे एक बाईक घेऊन व्यक्ती किंवा 4 व्हीलर घेऊन असा तो गोल गोल फिरत असतो कंटिन्युअसली आणि तो पडत नाही. ठीक आहे. तर बघा तेच डायग्राम मी इथं काढलेली आहे, बघून घ्या. हा मौत का कुआ आहे म्हणजे डेथ ऑफ वेल आहे हा, आणि हा
बाईक घेऊन हा व्हेकल घेऊन फिरून राहिला त्याच्यावर व्यक्ती, ठीक आहे. तर बघा तेव्हा जो हा ऑब्जेक्ट आहे म्हणजे हा आपला व्हेकल आहे, ठीक आहे. हा काय आहे ऑब्जेक्ट म्हणजे आपला व्हेकल आणि तो मौत का कुवामध्ये काय करायला फिरून राहिला. तर तेव्हा काय काय होत असते, तेव्हा 3 प्रकारचे फोर्स त्या व्हेकलवर अप्लाय होतात. व्हेकल कोणतेही असो, बाईक असो, 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो. जेव्हा तो मौत का किंवा म्हणजे वेल ऑफ डेथमध्ये फिरून राहिलेला आहे सर्क्युलर मोशनमध्ये, तेव्हा त्याच्यावर 3 फोर्सेस अप्लाय होतात. बघा पहिला नॉर्मल रिॲक्शन N, नॉर्मल रिॲक्शन N ॲक्टिंग हॉरिझॉन्टली अँड टुवर्ड द सेंटर. नॉर्मल रिॲक्शन N ॲक्टिंग हॉरिझॉन्टली अँड टुवर्ड द सेंटर. तर बघा इथे N तुम्हाला दिसून राहिला. हा जो व्हेकल आहे त्याच्यावर कुठं तर टुवर्ड द सेंटर, सेंटरच्या साईडने टुवर्ड द सेंटर, सेंटरच्या साईडने नॉर्मल रिॲक्शन अप्लाय होऊन राहिली. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे त्या ऑब्जेक्टवर सेंटरच्या साईडने काय करतो एक फोर्स लागतो, ठीक आहे. नॉर्मल फोर्स सुद्धा त्याला आपण म्हणतो. तो फोर्स कोण लावतो त्याच्यावर, तर ही जी वॉल आहे मौतक्या कुव्याची जी वॉल असते ना, त्या वॉलमुळे त्याच्यावर काय लागतो एक फोर्स अप्लाय होतो आतमधल्या साईडने, ठीक आहे. त्याला नॉर्मल रिॲक्शन किंवा नॉर्मल फोर्स आपण म्हणत आहोत आणि तो ऑलवेज कुठं राहील टुवर्ड द सेंटर तो राहील. सेकंड बघा हे लक्षात आलं. सेकंड वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि त्याच व्हेकलचा वेट पण आहे ना काही ना काही, तर तो व्हर्टिकली डाऊनवर्ड राहील. त्याची डायरेक्शन कोणती राहील व्हर्टिकली डाऊनवर्ड, काही ना काही वेट त्या व्हेकलला राहील. आणि थर्ड बघा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs म्हणजे त्याच्यावर स्टॅटिक फ्रिक्शन सुद्धा अप्लाय होईल, कारण की तो वॉलला चिपकून फिरत आहे ना. तर वॉल आणि त्या व्हेकलचे टायर यांच्या मदत काही एक फ्रिक्शन फोर्स तयार होईल ना. तर तोच म्हणजे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड, त्याची डायरेक्शन व्हर्टिकली अपवर्ड राहते. म्हणजे त्या ज्या व्हेकलवर तो वॉलला चिपकून व्हेकल फिरून राहिला तर वॉल आणि त्या टायरमध्ये एक फ्रिक्शनल फोर्स तयार होईल आणि त्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन ऑलवेज कुठं राहते अपवर्ड साईडने राहील, ठीक आहे. व्हर्टिकल वॉल्स अँड टायर म्हणजेच टायर आणि वॉलच्या मधात जो फ्रिक्शनल फोर्स तयार झाला Fs तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन राहील. बघा फ्रिक्शनल फोर्स हा अपवर्ड डायरेक्शननेच राहतो, कारण तो रिलेटिव्ह मोशनच्या अपोजिट साईडने असतो. आणि रिलेटिव्ह मोशन कोणतं होऊन राहिलं इथं, जेव्हा व्हेकल असं सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे तर रिलेटिव्ह मोशन जे आहे ते खालच्या साईडने आहे. कारण व्हेकल फिरत असताना तो खाली जात असतो. बघा व्हेकल फिरत असताना तो खाली खाली जात असतो, म्हणजे रिलेटिव्ह मोशन हा खालच्या साईडने होतो. त्याच वेळेस अपोजिट साईडने एक फोर्स लागतो आणि तो फ्रिक्शनल फोर्स असतो. म्हणून फ्रिक्शनल फोर्स हा नेहमी रिलेटिव्ह मोशनच्या अपोजिट साईडनेच लागेल. आणि या मौतक्या कुवामध्ये बाईक किंवा 4 व्हीलर फिरत असताना रिलेटिव्ह मोशन खालच्या साईडने अप्लाय होतो, म्हणूनच त्याच्या अपोजिट म्हणजे वरच्या साईडने फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावर अप्लाय होत असतो, ठीक आहे. तर हा होता सेकंड ॲप्लिकेशन कशाचा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा, म्हणजे वेल ऑफ डेथचा, म्हणजे मौत का कुवा जो तुम्हाला माहीत आहे, ठीक आहे. आणि त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये इथं बघितलेलं आहे, ठीक आहे. जो वेल ऑफ डेथ आहे याच्याशी रिलेटेड अजून एक कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे. तर बघा जेव्हा जो व्यक्ती असतो तो 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर घेऊन मौतक्या कुवामध्ये असा फिरतो, ठीक आहे. तर तेव्हा तो कॉन्स्टंट स्पीडने काय करत असतो, तो फिरत असतो, ठीक आहे. मग जेव्हा तो सुरुवात करतो तर त्याला मिनिमम किती स्पीड लागेल, ठीक आहे. मिनिमम त्याला किती स्पीड लागेल जेव्हा तो असा कॉन्स्टंट कंटिन्युअस काय राहील त्या मौतक्या कुवामध्ये फिरत राहील. ते जर फाइंड आउट करायचं असेल तर कसं करू आपण, ठीक आहे. तो निघाला आणि सुरुवातीला 15 मीटर पर सेकंद त्यानं स्पीड घेतला आणि त्याच 15 मीटर पर सेकंद या स्पीडने तो कंटिन्युअसली काय करून राहिला, फिरून राहिला, ठीक आहे. ते कसं फाइंड आउट करू आपण, हे कसं काढू की त्याला मिनिमम स्पीड किती लागेल मिनिमम स्पीड, ज्या स्पीडने तो एक वेळा निघाला की मग तो कंटिन्युअसली काय राहील त्या मौतक्या कुवामध्ये काय राहील, तो फिरत राहील, ठीक आहे. तर तो आपण बघू. तर बघा जेव्हा तो फिरून राहिला आहे मौतक्या कुव्यामध्ये म्हणजे वेल ऑफ डेथमध्ये, तर बघा त्याच्यावर आतच्या साईडने एक नॉर्मल रिॲक्शन त्याच्यावर अप्लाय होऊन राहिली आतल्या साईडनं, ठीक आहे. तर नॉर्मल रिॲक्शन इज नथिंग बट तिथे काय होऊन राहिलं, सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावर लागून राहिला आतल्या साईडने. आणि त्याच वेळेस बाहेरच्या साईडने त्याच्यावर एक पुन्हा फोर्स लागून राहिलेला आहे त्याच व्हेकलवर, आणि तो फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. जेव्हा तो मौतक्या कुवामध्ये फिरून राहिला, ठीक आहे, तर आतल्या साईडला टुवर्ड द सेंटर त्याच्यावर जो फोर्स अप्लाय होऊन राहिला नॉर्मल रिॲक्शनमुळे, तो सेंट्रिपिटल फोर्स, ठीक आहे. नॉर्मल रिॲक्शन सुद्धा म्हणू शकता किंवा तो सेंट्रिपिटल फोर्सच आहे, ठीक आहे.
आणि त्याच वेळेस बाहेरच्या साईडने त्याच्यावर पुन्हा एक फोर्स अप्लाय होऊन राहिला आणि तो आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. दोन्ही फोर्स बॅलन्स आहे म्हणून तो पडत नाहीये. ठीक आहे. तर बघा इथं दोन्ही फोर्स बॅलन्स दाखवले. आता सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे एन इथं घेतलेला आहे, कारण नॉर्मल रिएक्शन जी आतमधल्या साईडने अप्लाय होऊन राहिली तोच ऍक्च्युअली सेंट्रीपिटल फोर्स आहे म्हणून एन इथं घेतलेला आहे. आणि सेंट्रीफ्युगल फोर्सचे दोन फॉर्म्युले आहे, एम आर ओमेगा आणि दुसरा mv² अपॉन आर. तर मी इथं mv² अपॉन आर घेतला कारण आपल्याला व्ही काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे? व्ही काढायचा. तर ही झाली पहिला इक्वेशन आलं आपलं. सेकंड, त्या व्हेकलवर वरच्या साईडने एक फोर्स अप्लाय होऊन राहिला तो आपण बघितला की तो आहे फ्रिक्शनल फोर्स Fs आणि खालच्या साईडने जो अप्लाय होऊन राहिला तो आहे त्याचा वेट म्हणजे mg. तर Fs इक्वल टू mg. ठीक आहे. तर दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. नंतर लक्षात ठेवायचा हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो लेस दॅन किंवा इक्वल असतो μs इंटू एन. आता म्यू काय आहे? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. जेव्हा कोणतेही ऑब्जेक्ट फिरून राहिला, इथं जर हा व्हेकल फिरून राहिला त्या व्हेकलचे टायर आणि ते वॉल यांच्या मधात फ्रिक्शन तयार होऊन राहिलं ना, तो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणून इथं घेतलेला आहे. तर हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे Fs तो नेहमी लेस असतो किंवा इक्वल असतो कोणाच्या? μs इंटू एनच्या. आता पुढं बघा इक्वेशन. ठीक आहे. तर Fsच्या जागी मी इथं काय लिहितो? mg. ठीक आहे. नंतर लेस दॅन ऑर इक्वल टू हा μs इंटू एन आहे. तर μs असंच लिहितो मी इंटू एनची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे बघा mv² अपॉन आर. mv² अपॉन आर. ठीक आहे. दिसत आहे. त्याच्यानंतर बघा हा m आणि हा m काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. m दिसत आहे. हा m आणि हा m काय झाला? कॅन्सल झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे काय राहिलं? g इक्वल टू इकडे काय राहिलं? म्यू s इंटू v² अपॉन आर. काय राहिलं? v² अपॉन आर इथं राहिलेला आहे. ठीक आहे. तर बघा हा आर इकडे घेऊन घेतो. हा आर काय घेतो? मी इकडे घेतो. तर काय झालं? आर इंटू जी. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय काय घेतो मी इथं? डिवायडेड बाय हा जो म्यू एस आहे हा इकडे घेऊन घेतो. इकडे काय राहिलं? फक्त v² इकडे राहिलेला आहे. हे तुम्हाला करता येते मॅथमॅटिक्स मध्ये. ठीक आहे. तर आता बघा हा स्क्वेअर काढून टाकला व्हीचा आणि मी इकडे घेऊन टाकलो तर इकडे काही याला स्क्वेअर रूट मिळून जाईल rg अपॉन म्यू एस. ठीक आहे. तर मी काय घेतला? साईड चेंज केली आणि व्हीचा स्क्वेअर काढून टाकला तर इकडची व्हॅल्यू कशात येईल? स्क्वेअर रूट मध्ये येईल. म्हणून काय झालं? व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये rg अपॉन म्यू एस. ठीक आहे. जर समजा तुम्ही याची व्हॅल्यू पुटअप केली, आर ची व्हॅल्यू, जी ची व्हॅल्यू आणि म्यू एस ची व्हॅल्यू पुटअप केली आणि सपोज समजा व्हीचा आन्सर काय आला? 15 मीटर पर सेकंड. समजा व्हीचा आन्सर काय आला? 15 मीटर पर सेकंड आलं. जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पुटअप कराल आर ची, जी ची आणि कशाची? म्यू एस ची आणि आन्सर आलं व्हीचं 15 मीटर पर सेकंड. तर त्याला कॉन्स्टंट स्पीड किती आहे? 15 मीटर पर सेकंड आहे. एवढा मिनिमम त्याला लागेलच. ठीक आहे. बघा लेस सॉरी इथं इक्वल नाही, लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे काय? लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे एक तर त्याचा स्पीड 15 मीटर पर सेकंड लागेल. ठीक आहे. सॉरी काहीतरी चुकलेलं आहे. ठीक आहे. बघा थोडं इथं मी चेंज करतो. हा जो v² आहे इकडे लिहितो. ठीक आहे. v² इकडे लिहिला, साईड काय केली? चेंज केली आणि इकडे काय आला? rg अपॉन म्यू एस. ठीक आहे. मी पुन्हा काय घेतला? हा v याचा स्क्वेअर काढून टाकला तर काही अंडर रूट मध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू rg डिवायडेड बाय म्यू एस. तर बघा साईड चेंज केलं इथं तर साईड पण काय झाला? चेंज झाला आणि शेवटी v ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू रूट मध्ये rg अपॉन म्यू एस आला आणि rg अपॉन rg डिवायडेड बाय म्यू एस. ठीक आहे. rg डिवायडेड बाय म्यू एस याची जर व्हॅल्यू पुटअप केली आणि आन्सर समजा आला v ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15 मीटर पर सेकंड. समजा असे आन्सर येऊन राहिलं व्हॅल्यू पुटअप वगैरे केल्यानंतर तर काय लक्षात येते की v किती लागेल? एक तर 15 मीटर पर सेकंड लागेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे ना, तर 15 मीटर पर सेकंड किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागेल. तेव्हा तो कंटिन्युअसली मौतच्या कुवामध्ये तो व्यक्ती गाडी घेऊन फिरत राहील. कमी झाला तर तो पडून जाईल.
लक्षात. तर अशा प्रकारे आपण त्याचा मिनिमम स्पीड पण काढू शकतो की तो मोठ्या कोणामध्ये किती मिनिमम स्पीडनं फिरून राहिला. म्हणजे एक तर तेवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी जर झाला तर तो पळून जाईल. जसं इथं आपण कन्सिडर केलं की 15 मीटर पर सेकंद त्याचा ॲन्सर आला, तर याच्यापेक्षा जर कमी राहिला त्याचं तर तो पळून जाईल. ठीक आहे. तर हे होते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे 2 ॲप्लिकेशन आपण इथं बघितलेले आहे. ठीक आहे. कॉन्सेप्टच क्लिअर करून राहिलो, कारण थेरी समजून देणं ऑनलाईन व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही आहे. त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन बॅच माझी जॉईन करावी लागेल. ठीक आहे. तर कॉन्सेप्ट आला असेल लक्षात. तर जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजून राहिले आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांचा पण फायदा होईल आणि त्यांना पण कॉन्सेप्ट कळेल. लक्षात. आणि त्यामुळे मग तुमचे लाईक किंवा तुमचे हे जे शेअर करता तुम्ही व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करता, त्याच्यामुळे मग माझाही कॉन्फिडन्स वाढतो आणि मग व्हिडिओ शूट करण्यासाठी मला पण काय येते, एनर्जी येते आणि इंटरेस्ट क्रिएट होतो की चला मुलांना आवडून राहिलेला आहे तर मी पुन्हा जास्तीत जास्त व्हिडिओ काय करतो, शूट करतो तुमच्यासाठी. ठीक आहे. ओके. तर पुढचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. थँक्यू.